पुण्यात बसमध्ये धक्कादायक घटना. मुलीचा बसमध्ये तो प्रकार. एकट्या मुलीसाठी अचानक एवढे पोलीस का दाखल झाले? वर्धाव बसमधील प्रवासी तिच्यावर का चिडले होते? त्या दिवशी सकाळी अस्मिता नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. तिचं शिक्षणासाठी संबंधित महत्त्वाचं काम असल्यामुळे तिला पुण्यात पोहोचणं गरजेचं होतं. घरातून निघताना तिच्या वडिलांनी काळजीपोटी एकच गोष्ट सांगितली होती, बसमध्ये खूप गर्दी असेल तर पुढची बस पकड. अस्मिताने हसत मान हलवली आणि ती बसस्थानकाकडे निघाली. त्यावेळी ना तिच्या मनात कोणती भीती होती ना घरच्यांच्या मनात. हा प्रवास तिच्या आयुष्यातला सगळ्यात वेगळा प्रवास ठरेल याची कल्पना तिलाही नव्हती आणि घरच्यांनाही नव्हती. स्थानकात नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होती. अस्मितालाही कसीबसी एक सीट मिळाली. शेजारची जागा रिकामी असल्याने तिने तिची बॅग तिथे ठेवली. बस सुरू झाली आणि काही अंतर पार करतात अजून प्रवासी चढले. प्रत्येक थांब्यावर गर्दी वाढत होती. बसमध्ये उभं राहायलाही जागा उरली नव्हती. काही वेळाने एक वयोवृद्ध आजी बसमध्ये चढल्या. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि अस्मिताजवळ येऊन शांतपणे बॅग बाजूला करायला सांगितली. पण त्या क्षणी अस्मिताच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. ती काहीशी अस्वस्थ दिसत होती. तिने थोड्या चिडलेल्या स्वरात उत्तर दिलं. ते ऐकताच बसमधील अनेक प्रवाशांनी तिच्याकडे रागाने पाहिलं. काहींनी तिला उद्धट म्हटलं तर काहींनी आजकालच्या मुली अशी कुजबूज सुरू केली. अस्मिताला मात्र त्या बोलण्याचं काहीच भान नव्हतं. ती अधूनमधून डोळे मिटत होती. कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. तिचा श्वास जरा वेगाने चालू होता, पण गर्दीत कोणालाही तिच्या चेहऱ्यामागचा खरा संघर्ष दिसत नव्हता. सर्वांना वाटत होतं की ती मुद्दाम दुर्लक्ष करते आहे. थोड्याच वेळात तिची अवस्था आणखी बदलू लागली. ती वारंवार छातीवर हात ठेवत होती, कधी सीटला टेकत होती तर कधी पुढे झुकत होती. बाजूचे काही प्रवासी तिच्याकडे पाहून हसत होते. नाटकं करते अशी कुजबूज पुन्हा सुरू झाली. कोणीही पुढे जाऊन तिची विचारपूस करत नव्हतं. प्रत्येकजण स्वतःच्या प्रवासात व्यस्त होता. बसचा प्रवास सुरू होता. रस्त्यावरची वाहतूक, हॉर्नचा आवाज आणि बसमधील गोंधळ यामध्ये अस्मिताचा त्रास कुणाच्याही लक्षात आला नाही. तिचं बोलणं कमी झालं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत होता, पण गर्दीत अशा गोष्टी सहज दुर्लक्षित होतात. त्या दिवशीही तसंच झालं. शेवटी बस पुण्यातील डेपोमध्ये पोहोचली. एकामागून एक सर्व प्रवासी खाली उतरले. काही मिनिटात बस जवळपास रिकामी झाली. मात्र एकच व्यक्ती अजून सीटवर बसलेली दिसली, ती म्हणजे अस्मिता. तिची मान खाली झुकलेली होती. ती कुणाशीही बोलत नव्हती. बसमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. बस कंडक्टरने सुरुवातीला तिला उठण्यास सांगितलं. प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना वाटलं ही मुद्दाम दुर्लक्ष करते आहे. ती थोडा वेळा रागाने तिच्या जवळ गेल्या, पण अगदी जवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गंभीर आहे. त्यांनी तिच्या खांद्याला हलकेच हात लावला. अस्मिताने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज खूप मंद झाला होता. कष्टाने बोलत तिने फक्त एवढंच म्हटलं, बाबांना फोन करा. हे शब्द ऐकताच महिला कंडक्टरच्या चेहऱ्यावरील राग क्षणात नाहीसा झाला. त्यांनी तातडीने ड्रायव्हरला बस सुरू करण्यास सांगितलं. ड्युटी संपली होती तरीही त्यांनी वेळ न दवडता बस थेट जवळच्या रुग्णालयात दिशेने वळवली. त्या क्षणी ती एसटी बस प्रवाशांची बस नव्हती, तर एका जीवासाठी धावणारी आशेची गाडी बनली होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने तपासणी सुरू केली. काही मिनिटे बाहेर प्रचंड तणावाचं वातावरण होतं. अस्मिताचे वडीलही धावत रुग्णालयात पोहोचले. थोड्याच वेळात पोलिसही आले आणि काय घडलं याची माहिती घेऊ लागले. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं बसमध्ये असं काय घडलं होतं? काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलेलं सत्य ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. अस्मिताला कोणत्याही गुन्ह्याचा, हल्ल्याचा किंवा अफवांमध्ये सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागला नव्हता. तिला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. छातीत होणारी कळ, घाम आणि अस्वस्थता ही त्यांचीच लक्षणं होती. वेळेवर रुग्णालयात आणलं गेल्यामुळे तिचा जीव वाचला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की काही मिनिटांचा जरी उशीर झाला असता तर परिणाम वेगळा असू शकला असता. त्या दिवशी एका जागरूक महिला कंडक्टरने दाखवलेली माणुसकी एका मुलीचं आयुष्य वाचवून गेली आणि हीच त्या संपूर्ण घटनेतील सर्वात मोठी गोष्ट ठरली.